नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती। तुम्ही बघत असाल की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या गलिच्छ राजकारणामुळे लोकांनी याच्याकडे पाठ फिरवली। तुम्ही बघितलं असेल पहिल्या टप्प्यातील निवडणूक, दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक कुठेतरी टक्केवारी घसरताना दिसते आणि सोशल मीडियावर एक न्यूज व्हायरल होती की याचा फायदा कोणाला आणि याचा तोटा कोणाला। पण एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की या ठिकाणी जे काही लोक मतदान करत आहेत त्यांना कुठेतरी उघड डोळ्याने दिसतंय की या ठिकाणी कोणताही उमेदवार असो, उमेदवार बघितला असेल 2 दिवसाच्या प्रचारामध्ये हातावर भाकर आणि ठेचा आणि पिठला घेऊन लोकांना दाखवतो की मी लोकांच्या बाबतीत किती तळमळीने काम करतोय आणि ते तळमळीचं काम फक्त प्रचार आणि प्रसारापुरतं असते। लोकांना ते दिसतंय कारण आता लोक तुमच्या या भूलफातांना बळी नाही पडणार। कारण जर बघितलं प्रत्येक व्यक्तीला कळते की कोणता उमेदवार हा खरंच जनतेचे प्रश्न सोडवणारा आहे। कारण बघितलं तुमच्या प्रचार आणि प्रसार सभेमध्ये गाडीत बसल्यानंतर पुढच्या सीटवर तुमच्या हातात भाकर असते, तुमच्या हातात पिठलं असते आणि लोकांना दाखवता की आमची तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी किती तळमळ आहे आमची। म्हणजे या ठिकाणी फक्त 2 दिवसाच्या प्रचारात दाखवून नाही चालत। हे तुमचं नाटक जर 5 वर्ष कदाचित अशाच प्रकारचं चाललं आणि कदाचित लोकांचे प्रश्न सोडवले तर तुम्हाला प्रचार आणि प्रसार करण्याचा गरजच नाही। कारण लोकांनी तुम्हाला मनात घेतलं असतं आणि तुम्हाला विजय केला असतं। या ठिकाणी बघितलं प्रत्येक उमेदवाराची एकच धावपळ असते की त्या मतदारसंघामध्ये माझा विजय कसा प्राप्त होईल आणि 5 वर्ष मी आयुष्य आरामात कशा प्रकारे जगू शकेल। कारण या ठिकाणी लोकांच्या प्रश्नाकडे कुठेतरी या उमेदवारांची दिशाभूल होताना दिसते। म्हणजे या ठिकाणी लोकांना फक्त प्रचार आणि प्रसार सभेमध्ये भुरळ पाडायचं आणि त्याचं मत आपल्या बाजूने ओढायचं इतकाच कार्यक्रम चालू आहे का? कारण बघितलं असेल लोकांचे प्रश्न हे फक्त एकच नाहीयेत। शेतकऱ्यांचे प्रश्न वेगळे, बेरोजगारांचे प्रश्न वेगळे, पण त्या प्रश्नांची कुठंच वाचा होत नाही। पण मी जातीवादी कसा निर्माण करणार, लोकांचे मत माझ्या बाजूला कसं वापरणार। तुम्ही बघितलं असेल प्रत्येक प्रचार आणि प्रसार सभेमध्ये महामानवांच्या नावाने जातीयवाद करण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करतं। कारण बघितलं असेल ज्या जातीवादिक जास्त प्रमाणामध्ये लोकांची संख्या जास्त आहे त्यांच्या बाजूने बोलायचं, ज्यांची संख्या कमी आहे त्यांच्या बाजूने कमी बोलायचं। अशा प्रकारचा प्रचार आणि प्रसार सभा करून कुठलाही विकास होत नसतो। तुम्ही बघितलं असेल प्रत्येक मतदारसंघाचा विकास करायचा आहे तर तुम्हाला लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जी तळमळ तुम्ही प्रचार आणि प्रसार सभेमध्ये दाखवता तीच तळमळ जर आयुष्यातील 5 वर्षात दाखवली तर कदाचित त्या मतदारसंघाचा विकास होऊ शकतो। पण या ठिकाणी लोकांना विकास करू द्यायचा नाही, पण त्यांच्यामध्ये जातीयवाद निर्माण करून त्यांच्यातले भांडण लावून कसे द्यायचे आणि आपली राजकीय पोळी कशी भाजायची हाच प्रयत्न सगळीकडे चालू आहे। मग असं फक्त आपण सत्ताधारी आणि विरोधकांना बोलत नाही, दोघांनाही बोलतोय। या ठिकाणी सत्ताधारी असो किंवा विरोधक असो, तुम्ही बघितलं असेल सत्तेतीलच काही व्यक्ती विरोधातील व्यक्तीवर आरोप लावतात, त्यांचे पुरावे गोळा करतात। पुरावे गोळा केल्यानंतर काय होते, तो व्यक्ती त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतो आणि त्यांचे आरोप फेटाळले जातात। म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल आपल्या महाराष्ट्रातील गलिच्छ राजकारणामुळे कुठेतरी लोकांनी मतदानाला पाठ फिरवली आहे। म्हणून तुम्ही बघितलं असेल लोकांना एवढं कळतंय की या ठिकाणी फक्त हा प्रचार आणि प्रसार सभेमध्ये फक्त दिखावा आहे, पण 5 वर्षात कुठल्याही प्रकारचे काम करत नाहीत, लोकांकडे लक्ष देत नाहीत। बघितलं असेल तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आतापर्यंत कोणीही पुढे आलं नाही, पण आता निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही बघितलं असेल काल आणि आजच निर्णय दिलाय की या ठिकाणी कांद्यावरची निर्यात बंदी हटवली। म्हणजे फक्त निवडणुकीच्या प्रचारामध्ये दाखवण्यासाठीच असे निर्णय होतात का? त्याच्या अगोदर बघितलं असेल गॅस सिलेंडरच्या बाबतीत तुम्ही बघितलं 1100च्या वर गॅस सिलेंडर दिला, पण निवडणुकीच्या काळातच तो 800-900 रुपये का होतोय? म्हणजे फक्त दर कमी जास्त हा निवडणुकीच्या काळातच का? म्हणजे या ठिकाणी मतदार फक्त निवडणुकीच्या काळातच आठवतो का? इतर काळामध्ये त्या लोकांचे प्रश्न का सोडवत नाहीत? म्हणजे निवडणुकीच्या काळामध्ये प्रश्न सोडवले तर मतदाता आपल्या बाजूने येईल आणि आपल्याला मतदान करेल। अशा प्रकारची दिशाभूल इथून पुढे चालणार नाही। इथून पुढे का चालणार नाही? तुम्हाला दिसलं असेल की 2ही टप्प्यातील निवडणुकीमध्ये कशा प्रकारे मतदानाची टक्केवारी घसरली आहे। ही मतदानाची टक्केवारी का घसरली आहे याचे कारण अशा प्रकारचे की या ठिकाणी तुम्ही फक्त प्रचार आणि प्रसार सभेमध्येच तुमची तळमळ दिसते आणि आयुष्यातील 5 वर्षे जे तुमचे निवडणुकीचे असतात त्याच्यात कुठल्याही प्रकारचे लोकांचे प्रश्न सोडवताना दिसत नाहीयेत। म्हणून या ठिकाणी लोक कुठेतरी तुमच्या प्रचार आणि प्रसार सभेमध्ये या भूलथापांना बळी न पडता त्यांनी असं ठरवलं असेल की मी कोणत्याच उमेदवाराला मतदान देणार नाही। म्हणून या ठिकाणी कुठेतरी टक्केवारी घसरताना दिसते। कारण लोकांना प्रश्न विचारले ते सरळ उत्तर देतात की या ठिकाणी त्या उमेदवाराने काही काम केलं नाही, याही उमेदवाराने काही काम केलं नाही, मग मला सांगा मी कोणत्या उमेदवाराला मत देऊ? म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न विचारल्यानंतर
लोकांचे उत्तर मिळत आहेत, तर विचार करा, लोक आता सुशिक्षित झालेत. मग सुशिक्षित का झाले, त्याचं कारण काय? कारण तुम्ही असे भूलथापाचे बळी आतापर्यंत पाडीत आलात. म्हणून आता जनता हुशार झाली, त्यांना कळते की या ठिकाणी यांचा प्रचार आणि प्रसार सभेमध्येच लोकांच्या बाबतीत तळमळ दिसते आणि 5 वर्षात कुठल्याच प्रकारचे लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढे येत नाहीये. मग पुढे येण्यासाठी एखादा उमेदवार खरंच धडपड करत असेल तर त्या उमेदवाराला खरंच प्रचार करण्याची गरज सुद्धा लागणार नाही, कारण त्याला जनता ऑटोमॅटिक विजय करून देईल, त्याला निवडून देईल. कारण आता बघितलं असेल, काही महाराष्ट्रातील असे मतदारसंघ आहेत की त्या मतदारसंघामध्ये कमी प्रचार करून सुद्धा एखादा उमेदवार निवडून येतो. याचं कारण काय? त्या मतदारसंघामध्ये कदाचित त्या उमेदवाराने चांगला विकास केला असेल, त्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले असतील. म्हणजे प्रत्येक व्यक्तींचे प्रश्न सोडवणारा उमेदवार हा त्याला प्रचार करण्याची गरज लागत नाही, कदाचित तो निवडून येऊ शकतो. तुम्ही बघितलं असेल, सध्या प्रत्येक प्रचारामध्ये अफरातफर चालू असते. अफरातफर चालू कशी असते की तो मतदाता माझ्या बाजूने कसे एवढेल. फक्त मला सांगा, 4 आणि 5 दिवसाच्या प्रचारामध्ये तुम्ही अशा प्रकारची भूलथापा देता जेणेकरून जनता तुमच्या बाजूने येईल, कदाचित शक्य होणार नाही. सध्याच्या युगाला बघितलं असेल, सध्या प्रत्येक व्यक्ती सोशल मीडिया मार्फत हुशार होतोय. त्याला कळतंय की हा उमेदवार फक्त भूलथापांना बळी पाडतोय आणि आपलं मत मागतोय. या ठिकाणी तुम्ही जर अशा प्रकारच्या भूलथापा न देता आणि तुमचं हे प्रचार आणि प्रसार सभेमधलं नाटक जर 5 वर्ष चालू ठेवलं तर कदाचित लोकांचे प्रश्न सुटतील. जर तुम्ही अशी 2-4 दिवसाची तळमळ ही 5 वर्ष दाखवली तर कदाचित शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील, या ठिकाणी बेरोजगारांचे प्रश्न सुटतील, या ठिकाणी नवयुवकांचे प्रश्न सुटतील. म्हणजे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी अख्खा 5 वर्ष तुम्ही तळमळ दाखवली तर पुढच्या 5 वर्षामध्ये तुम्हाला निवडून ऑटोमॅटिक देतील, प्रचार करण्याची गरज नाही. मग अशा प्रकारचा प्रचार आणि प्रसार सभेमध्ये फक्त आपण गाडीत बसून भाकर ठेचा दाखवतो आणि 5 वर्ष त्या लोकांना मिरची दाखवतो. म्हणजे अशा प्रकारचा जर तुमचा प्रयत्न चालू असेल तर कदाचित प्रत्येक 5 वर्षामध्ये आलटून पालटून उमेदवार दिसतील. मग मला सांगा, या ठिकाणी लोकांच्या मतदानाची टक्केवारी का कमी होत राहते? कारण या ठिकाणी लोकांना कळतंय की हे आपल्या भुरळ पाडतायत, हे कुठंतरी दिशाभूल करतायत. म्हणून लोकांचा मतदानावरचा विश्वास उडाला नाहीये. मत कोणाला टाकावं हे विचार करतायत, कारण दोघंही सारखेच दिसतायत. या ठिकाणी एकाला मत टाकायचं, तो मतदाता जो मतदान टाकतोय तो उमेदवार दुसऱ्यानंतर निवडून आल्यानंतर तिसरीकडेच दिसतोय. म्हणजे या ठिकाणी लोकांनी निवडून दिलं त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि हा व्यक्ती इकडले तिकडे तिकडले इकडे फिरत राहतोय. मग लोकांचा विश्वास हा तुमच्यावरचा राहिला नाही, मतदानावर विश्वास आहे पण त्या उमेदवार त्यांना विश्वास नाही. म्हणून कुठंतरी ही मतदानाची टक्केवारी घसरताना दिसते. मग या ठिकाणी लोकांचा विचार करायचा असेल तर फक्त प्रचार आणि प्रसार सभेमध्ये जशी तळमळ आहे तशी पुढच्या 5 वर्षामध्ये दाखवली तर कदाचित तुम्हाला पुढच्या 5 वर्षामध्ये ज्यावेळेस उमेदवारी अर्ज दाखल करताल त्यावेळेस एवढा प्रचार करण्याची गरज नाही, खरंच लोक तुम्हाला विजयी निवडून आणतील. मग या ठिकाणी यावेळेस तरी जे तुम्ही प्रचार आणि प्रसार सभेमध्ये जी तळमळ दाखवली, कदाचित निवडून आल्यानंतर सुद्धा अशाच प्रकारची 5 वर्ष तळमळ दाखवली तर कदाचित शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागतील, बेरोजगारांचे प्रश्न मार्गी लागतील, या ठिकाणी आरोग्याच्या सेवा उपलब्ध होतील. अशा प्रकारचे प्रश्न मार्गी लागल्यानंतर कदाचित महाराष्ट्राचा विकास सुद्धा जास्त प्रमाणामध्ये होऊ शकतो आणि त्याचा कुठेतरी फायदा भारत देशाला होईल. म्हणून या ठिकाणी प्रत्येक मतदारसंघातील जे काही सध्या सदस्य आहेत, त्यांचा उमेदवार होणार आहेत, जे काही निवडून येणार आहेत, जे प्रचार करतायत प्रसार करतायत, लोकांनी लक्षात ठेवावं की या ठिकाणी प्रचार आणि प्रसार सभेमध्ये त्यांनी नेमके कोणते आश्वासनं दिलेत, कशी तळमळ दाखवली, कदाचित ते 5 वर्षात तळमळ दाखवणार आहेत का, या गोष्टीवर सुद्धा जनता लक्ष देऊन असते. कारण या मागच्या 5 वर्षाचा हिशोब त्यांना या मतदानाच्या स्वरूपात दाखवायचा असतो. कदाचित त्या 5 वर्षात चांगले कामं केली असतील तर उमेदवाराला निवडून आणतील, कदाचित त्याने कामं केली नसतील तर कदाचित त्याला पाडतील. अशा प्रकारचा कार्यक्रम या निवडणुकीत होत असतो. उमेदवारांनी सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. फक्त लोकांची दिशाभूल करणे, लोकांना भूलपाता पाडणे किंवा लोकांना दाखवणे हा कार्यक्रम फक्त निवडणुकीपुरता नसतो. तर कदाचित 5 वर्षाच्या कालावधीमध्ये सध्या असे कामं केले असते तर तुम्हाला ही वेळ आलीच नसती. तुम्ही बघितलं, सध्या जातीयवाद निर्माण करून लोकांचे मतं आपल्या बाजूने वळण्याचा कार्यक्रम चालू आहे. पण लोकांनी याच्यातून एक हुशार व्हायला पाहिजे की कदाचित कळायला पाहिजे की नेमका कोणता उमेदवार हे आपल्या बाजूने बोलण्यासाठी आहे, आपल्या बाजूचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे, आपला विकास करण्यासाठी तत्पर आहे, फक्त भूलथापा पाडत नाहीये, दिशाभूल करत नाही. अशा प्रकारची उमेदवाराची निवड करणे ही सध्या काळाची गरज आहे. म्हणून मतदात्याने जागृत होणं काळाची गरज आहे आणि मतदानाची टक्केवारी वाढवा, अशी घसरू देऊ नका, जेणेकरून या मताच्या स्वरूपात त्या उमेदवाराला कदाचित एक तर धडा शिकवला पाहिजे आणि कदाचित दुसऱ्या बाजूने विजय घोषित केला पाहिजे. तुमच्या बाजूचा निर्णय तुमच्या मतपेटीत दाखवा, जेणेकरून उमेदवार हा काळजीवान बनेल. ठीक आहे, थांबतो. धन्यवाद.